तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चेकआउट लाईफ मराठी. तर मित्रांनो, आज आपण एका जंगलामध्ये आलो. तर तुम्ही सांगाल जंगलामध्ये काय करावं हवं. तर मित्रांनो, रात्रीचे 11:30 वाजलेले आणि मी जंगलामध्ये आलो. तर मित्रांनो, तुम्ही भूत बघितलं आहे का? मला माहिती नाही, मी तर अजूनपर्यंत नाही बघितलेलं, परंतु मला तेच बघायचं. वेगवेगळ्या फिल्ममध्ये किंवा वेगवेगळ्या सिरियलमध्ये आपण बघतो किंवा इकडच्या तिकडच्या गोष्टी आपण ऐकतो की असं भूत असतं किंवा असं जंगलामध्ये गेल्यावरती असं होतं किंवा जंगलामध्ये भूत राहतं किंवा स्मशानामध्ये भूत राहतं. तर फ्रेंड्स, मला तेच बघायचं. मी तोपर्यंत या गोष्टीवरती विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत एखादी गोष्ट माझ्यासमोर होत नाही किंवा एखादी गोष्ट माझ्यासमोर जेव्हा मी बघेन डोळ्याने तेव्हा मी ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवेन. पण फ्रेंड्स, माझ्या या गोष्टीवरती अजून विश्वास नाही. फ्रेंड्स, तुम्हाला आवाज आला? मला इकडनं आवाज आला. जाऊन बघूया जवळ. मला झाडीमधनं आवाज आला. नक्की आवाज कुठून आला? उत्तम जंगल आहे आणि आवाज कुठून आला मला, पण ह्याच दिशेने मला आवाज आलेला आहे. आपण बघूया नक्की काय. बघू शकता की ती काटे किती आहेत. आणि याच्यामध्ये जंगली जनावर काहीही असू शकते. साप, ह्या ठिकाणी मला आवाज आला. बघूया तर हवे तर. आवाज ऐकला तुम्ही? कोण आहे? कोण आहे का? कोण आहे? मी तुम्हाला 100% सांगू शकतो, कारण मला काय माहिती नाही कसला आवाज आहे किंवा कसला, काहीच मला माहिती नाही, परंतु मला इकडनं आवाज आलेला आहे. मी तोपर्यंत विश्वास ठेवणार नाही. अशा गोष्टी माझा थोडा पण विश्वास नाही.
आपण बघूया. ओ, रात्रीच्या वेळी काही जंगली कदाचित एखाद जनावर असेल. जंगलामध्ये काय वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी राहतातच. खाली वेल होती, त्या वेलीला ही वेल होती, त्या वेलीला माझा पाय गुंतला, पडलो. मित्रांनो, अजून तरी आपल्याला काहीच जाणवलेलं नाही आहे. म्हणजे इथे आल्या आल्या मला जस्ट 15-20 मिनटं झाले, पण अजून तरी इथे काहीच मला काय दिसलेलं नाही. तुम्ही बघू शकता, एकदम घनघोर जंगल आहे आणि मी या जंगलामध्ये आलेलो आहे. मित्रांनो, मला इथे काहीतरी चमकताना दिसले. बघूया काय आहे. नाही, तिकडे एक झाडी आहे. झाडी आहे तिथे काहीच नाही. मित्रांनो, रात्रीचे 12 वाजले. मी इथे 11:30ला पोहोचले. जवळजवळ अर्धा तास झालेला आहे, पण अजून तरी मला काहीच ॲक्टिव्हिटी किंवा काहीच असं काही जाणवलेलं नाही. पुढे जाऊन थोडंसं पार करूया, जंगलामध्ये जाऊ. इकडे संपूर्ण झाडी आहे.
बघू शकता पूर्ण झाडी आहे इथे. पूर्ण जंगल आहे. काहीच समजत नाही, रात्रीच्या अंधारामध्ये काहीच समजत नाही. आणि माझ्याकडे बॅटरी किंवा टॉर्च एवढी पॉवरफुल पण नाही आहे. बघूया आपण 1 तास आपण इथे थांबू. मी तिथे फक्त 1 वाजेपर्यंत थांबणार आहे. फ्रेंड्स, अजून तरी मला इथे काही असं दिसलेलं नाही आहे. हे काय आहे? हे सफेद सफेद काय आहे? नाही, बहुतेक काहीतरी काही समजलं नाही मला. पण फ्रेंड्स, खरं सांगू का, एकटा असल्यामुळे मला इथे थोडीशी भीती वाटते. अजून तरी मला काही तिथे नाही समजलेलं. जोपर्यंत मला एखादी मोमेंट किंवा मला एखादी काहीतरी हालचाल किंवा काहीतरी मला संकेत जर भेटेल किंवा माझ्या प्रत्यक्षाने भेटेल, तेव्हा मी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवेन. हेच चेक करण्यासाठी आपण आलो. मला वाटतं की काहीतरी आवाज आला नाही. तुम्ही आवाज ऐकला का? मला इकडनं आवाज आलेला आहे. फ्रेंड्स, पाऊस सुद्धा चालू आहे. फ्रेंड्स, मला पुन्हा इथे आवाज आला. इकडनं मला पुन्हा एक आवाज आला. फ्रेंड्स, बघूया नेमके काय. बघू शकता इतकं घनघोर जंगल आहे. मित्रांनो, मला इथे आवाज आहे. कोण आहे? समोर या, समोर कोण आहे? नाही, समोर या, कोण आहे तुम्ही?
पण आवाज कसला होतो काय माहिती. काय आहे तरी काय. इथे कसली तरी एक हे आहे. बघितलं का. चारे बाजून अंधार आहे, काहीच दिसत नाही. असं हे काय चमकते काय माहिती नाही. प्लास्टिक आहे वाटतं. मी जस्ट आलो होतो, तुम्हाला मी सांगत होतो कॅमेरा ऑन केला होता. त्याच्यानंतर जस्ट 2-3 मिनटं झाले असतील स्टार्टिंगला. तिथनं मला एक आवाज आला होता, त्याचा मी पाठलाग करत खालपर्यंत आलो, पण मला इथे काहीच दिसलं नाही. अजूनपर्यंत मला इथे काहीच भेटलं नाही. मी फ्रेंड्स इथे अर्धा तास फक्त थांबेन, कारण मी ते टॉर्च पण आणलेली नाही. बघूया पुढे थोडंसं. हे काय. ओ माय गॉड. तुम्ही आवाज ऐकला पुन्हा. आवाज ऐकला पुन्हा. पुन्हा आवाज पुन्हा आवाज फ्रेंड्स साईडने पुन्हा आवाज आला. हे काय. हे आहे तरी काय. बघू शकता इथे एक बेडकी बसलेली आहे, जी रात्रीची बेडकी असते ती. झोपलेली आहे. अशा प्रकारचे प्राणी जंगलामध्ये रात्रीच्या याच्यात भरपूर असतात. मला वेळ भेटला तर मी पुन्हा कंटिन्यू या ठिकाणी येईन आणि सगळे जागेची मी रिसर्च करेन. किंवा रात्री नक्की काय आहे इथे. मी बघितलं फक्त मला आवाज दुसऱ्या इथं काहीच भेटलेलं नाही, फक्त आवाज आहे. फ्रेंड्स पुन्हा आवाज आला. या ठिकाणी आवाज आलाय.
रात्रीच्या वेळेला इथे प्राणी वगैरे असतात, जनावरं वगैरे खूप असतात, त्याच्यामुळे मोठं प्रॉब्लेम. पण जर का चुकून एखाद साप किंवा तुम्ही बघू शकता ना, इथे एकदम गवत आहे आणि याच्यामध्ये जर पाय पडला साप जर असला तर आपला संबंध सुद्धा नाही आहे फ्रेंड्स. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पाऊस सुद्धा पडतोय थोडे थेंब थेंब. आवाज येतो नाही. पुन्हा इकडं नाव गेलं. काहीच भेटलं नाही, चारी बाजूने एकदम अंधार आहे, तुम्ही बघू शकता. तर फ्रेंड्स, आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो. पुन्हा भेटूया एक नवीन ठिकाणी, आणि मला जर वेळ भेटला तर मी इथे पुन्हा नक्की येईन. शोध आपल्याला घ्यायचा आहे, तोपर्यंत बघा. चेकआउट लाईफ मराठी. शुभरात्री. जय हिंद. हे काय आहे फ्रेंड्स, हे काय आहे अजूनपर्यंत मला तर काही समजलं नाही. ठीक आहे, आपण जाऊया आपल्या घरी. कोण आहे? तेच मला भास होता का काय होता काय समजलं नाही. मला असं वाटलं का कोणतरी माझी मागे चालतंय. रिअली सांगतो, माझं भूतांवर अजिबात विश्वास नाही, पण मला असं वाटतं कोणतरी आहे, माझा भास असेल किंवा काय, कोणतरी माझ्या मागे आहे.